तो स्नेहल सांगते उत्तर पूजा कशी करायची। गुरुजींनी काय काय सांगितलं उत्तर पूजेचं? गुरुजीच्या स्टाईल मध्ये सांगायचं। गुरुजींनी सांगितलं नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि दरवर्षीप्रमाणे मी आले माहेरी गिरगावला, कारण घरी असते जन्माष्टमीची पूजा। तर तयारी चालू आहे सकाळपासूनच आणि आम्ही आता तुळशीपत्र निवडायला आणि मोजायला बसलोय। तर इथे आपल्या 300 तुळस मोजून झाल्यात। आपल्यासोबत आहेत काका, ज्योती आत्या, काका आणि आजी। माझं नाव कशाला मी आता आले। आजी बोलते की माझं नाव कशाला, आजी आता आले आणि सुरुवात आजीने केली। नाही सुरुवात तुम्ही। किती वर्ष झाली आजी तुला ही पूजा करून? नाही सांगता येणार मला। तुझ्या लग्नाच्या आधीपासून आहे? आधीपासूनच आहे सर्व काय, माझ्या आधीपासूनच आहे। मी काही केलेलं नाही, उगाच कशाला नाव मोठा आणि लक्षण पोटा। तर घरी ऍक्च्युली वर्षांवर्षापासून ही पूजा चालत आलेली आहे। म्हणजे पंजोबा खापर पंजोबांपासून असेल। आता किती वर्ष झाली ती सांगता येणार नाही। गणपतीला पण 100-120 वर्ष जास्तच झाली असेल। तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण ही पूजा घरी करणार आहोत। आणि सांगायला खरंच खूप वाईट वाटतंय की ही घरातली शेवटची पूजा असणार आहे काही कारणांमुळे। तर जेवढं जमेल मनापासून सगळं यावर्षी करणार आहोत। तर तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। सकाळपासून खूप तयारी चालू आहे। आत्याने पण आल्यापासून किशोर आले, आता आत्याने पण आल्यापासून हार वगैरे केला, मस्त दरवाजाला लावले बाहेर। आणि आता आपले तुळशीपत्र चालू आहे। संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि आपल्या पूजेची तयारी पण चालू झाली। आणि स्नेहल, गुरुजीला रांगोळी तर मस्त काढलीस, बरोबर पाटाच्या खाली गेली। रांगोळी एकदम परफेक्ट काढलीस। आपली पूर्ण तयारी झाली पूजेची। आता आपण छोटा पण निरंजन नारायणाय नमः, माधवाय नमः, चौथ्या वेळेला तांना शून्य गोविंदाय नमः, पुन्हा 3 वेळेला पाणी प्यायचं, एकदा तांना सोडून द्यायचं, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः। एतत् कुलदेवतां समर्पयामि, सुवर्णस्वादे दक्षिणां समर्पयामि, राधेदं नारिकेलफलं समर्पयामि। ह्यांची कुलदेवता काय? मला खोलकर तोपर्यंत येते ना श्रीकृष्ण मिळण्यासाठी। समर्पयामि, नमस्करोमि। अथ प्रार्थना, हात जोडायचे आपल्या कार्यक्रमामध्ये। कुठली अडचण येऊ नये अशी गणपती बाप्पाची प्रार्थना करायची। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगदाय नागाननाय श्रुतये निर्भूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते। लंबोदर नमस्तुभ्यं सततमोदकप्रियं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य। बालकृष्णदेवताभ्यो महादेवाच्या मूर्तीवरती अक्षराध्यायामि समर्पयामि। आगच्छ देवदेवेश तेजराशि जगत्पदे क्रियमाणामया पूजां ग्रहण सरस्वतम
गोपालकृष्णदेवताभ्यो नमः आवाहनाध्यक्षतां समर्पयामि तमेव सर्वज्योतिषार्थिकं प्रतिगृहीतां गोपालकृष्णदेवताभ्यो नमः कर्पूरार्तिकदीपं समर्पयामि नमस्करोमि त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मन्त्रेवा पूजा करावा करोमि यज्ञं सकल प्रयत्नं नारायणारि समर्पयामि माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ मी जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही मोरया मी बाळताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू बाळ कोटी मंगलमूर्ती मोरया काय बरायच ना जरा पहिले दोन वाटी आहे प्रसाद म्हणून खाल्ला ना नाही का चालतं आम्ही पण खाल्लं मी काय खाल्लं तू वेडी आता मी पण खाल्लं मगाचा व्हिडिओ काढायला पाहिजे होता एक्झाम घेतली तेव्हा हा अरे यार ते विसरले. शी यार मी कॅमेरा ठेवून दिला मी पाया पडायला गेलो हा ताई तुला कसं वाटलं अक्षयची एक्झाम घेतली तर अरे मला का माहिती कोणाला दिलं, कोणाला नाही दिलं. भटजीने मला विचारलं की उत्तर पूजा कशी करायची त्यांनी आधी सांगितलं त्याच्यानंतर पुन्हा विचारलं की कशी करायची ऍक्च्युली याचे तोंडाचे एक्सप्रेस असे ब्लँक होते ना की ते घाबरले ना त्याला कळलं म्हणून त्यांनी विचारलं की सांगा काय करायचंय सांगा काय मला करायचं कळलेलं कसं करायचं परत उत्तर पूजा. सांगा कारण की याच्या आधी पूजाला उत्तर पूजा मी गेलेली जेव्हा आमचं लग्नाची पूजा होती ती माझी पहिली उत्तर म्हणजे पूजा होती आणि उत्तर पूजा होती त्याच्यानंतर आज भटजीने मला सांगितलं की उत्तर पूजा कशी करतात पण आता माझ्या लक्षात आहे कशी करता सकाळी कंटिन्यू ठेवा सकाळी विसराळू विनू झालेली आहे बघायला मिळेल हे नवीन भटजी आले तिकडे स्नेहल तरी नवीन भटजी नाही पण आता दरवर्षी घरी करतात म्हणून मला माहिती आहे स्नेहलला माहिती आहे दरवर्षी घरी करतात म्हणून त्याच्यामुळे मला टेन्शन नव्हतं की स्नेहलला मला माहिती आहे कारण की ती माझ्या पाठीशी नेहमी असते तशी मला आता माझ्या म्हणजे पाठीशी म्हणजे मी कॉपी तिथे बसले नाही एक्झाम हॉलमध्ये कॉपी करणार तुला माहिती आहे कोणतरी स्कॉलर तुझ्या पुढे बसला तसा ती माझी स्कॉलर आयुष्याची स्कॉलर आहे माझी ती हा सांग ना हा सांग आता स्नेहल सांगते उत्तर पूजा कशी करायची सांग अरे काय? गुरुजींनी काय काय सांगितलं उत्तर पूजेचं गुरुजीच्या स्टाईल मध्ये नाही सांग गुरुजींनी सांगितलं जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सकाळी उठायचं आंघोळ करायची इकडे देवासमोर बसायचं त्याच्यानंतर त्याला पहिला ते हे पेटवायचे दोन्ही दिवे पहिला म्हणजे हं? सर्वात पहिला ए चुप भैरी हा ते दिवे पेटवायचे उदबत्ती दाखवायची त्याच्यानंतर स्वतःला आणि देवाला गंध लावायचं आणि सगळी फुलं तुळस वगैरे काढायची जोपर्यंत ए विसरली एक विसरली नैवेद्य दाखवायचा होता विसरली नाही नैवेद्य आधी दाखवायचा होता तू जास्त उडू नकोस कळलं? माझं लक्षात होतं आता तो पण नंतर सांगला होता कुंकू लावायचं तो नंतर
नाही 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 हा नंतर बोललाच नाही. तू काय बोलली एक मिनिट, एक मिनिट. आधी तुला काय शांत कर नव्हतं. आता तू सांग, चल तू सांग. आता मी सांगतो सांगितलं पहिलं जेवढ्या सकाळ होईल तेवढं लवकर उठायचं, आंघोळ वगैरे करून इथे बसायचं. हो गाई त्याच्यानंतर मग दिवा लावायचा, हो य दिलं त्या देवाला अगरबत्ती दाखवायची आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा साखरेचा, म्हणजे आपल्याला जमेल तसं नैवेद्य सकाळ सकाळ दाखवायचं. त्याच्यानंतर मग सगळी फुलं वगैरे उचलून ते 2 सुपाऱ्या ठेवल्यात. एक आहे गणपती बाप्पासाठी आणि एक श्रीकृष्णाच्या बाजूला ठेवली सुपारी. कसली कसली सांग सांग आता सांग. कसली बोल बोल. नाही नाही कृष्णाची नाही. बोल बोल. थांबा ना तुम्ही, थांबा ना जरा. नाही नाही बोल बोल. विसरलो मी कोणत्या नाही का नाही नाही थांब आता सांग सांग सांग. देवाची नाही 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 विष्णुदेवाची नाही. आता बोल तू. वरून वरुण वरुण देवाची हा, वरुण देवाची. काकी उगाच सांगतात. चल वरुण चिटिंग. देवाची सुपारी ठेवायची आणि त्याच्यावरती जे आपले तांदूळ दिले ते उडायचे आणि अशी उत्तर उच्चार प्रकारे करायचे. झालं ते काय तू प्रसाद बोल घ्यायची. त्यांनी तर अजून एक नाही सांगितलं जे मला माहिती आहे. काय ते जे आहे ना ते हलवायचं असतं 3 वेळा आणि मग उत्तर पूजा होते. आणि ती कळलं? आणि हे ना चढतं आपण घेतो ना तसं उतरतं घ्यायचं असतं. तांदूळ ते टाकताना उतरते टाकायचे असतं. म्हणून बोला माझ्या आयुष्याच्या पाठी माझ्या इच्छा आहे, लवकर आ, चल. त्याच्यामुळे मला टेन्शन नाही. उतरडा. म्हणून मी भजी बोलवतो तेव्हा मी मला माहिती आहे. गप्प बस. म्हणून भजी टीव्हीवर नाही, मला माहिती नाही कोणाची पूजा आहे ती. म्हणून बोललो ना तू आहेस माझ्या पाठीशी. चला प्रसाद घ्या दाखवायला. हा? प्रसाद, time? ए, time नाही. 8:30 आणि चला टाटा घ्या. मग 12च्या नंतर जायला लागणार. तुम्ही आधी जाऊ नाही आम्ही आधी जाणार. आमच्याकडे मला काय बोलले ना? पहिलं मी सांगणार. हा, सांग. हा. आता दुसरा एक क्वेश्चन याच्यामध्ये काय आलं की दुपारी आम्ही ना या पाट्याला दुपारी नाही भर सकाळी. हा, नाही, नाही, सकाळी नव्हतं. ठीक आहे, सकाळी 11:30 झाले. नाही, प्लीज 12 प्लीज ठीक आहे, 12. सकाळी सकाळी तर काय आलं, स्नेहल हा जो पाठ ठेवलाय ना त्याच्यावरती आपण पूजा मांडली, तर त्याच्यावरती स्नेहल बोललाय का त्याला कलर करायचा आहे. पण तो कलर नव्हता ऍक्च्युली, तो बघ पॉलिश होता म्हणून तो लगेच चुकला. आपण काय बोललेलो? नाही. पॉलिश आम्ही नाही. क्लिअरली बोललेलो No, 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 no. पॉलिश कलर बोलला, कलर बोलला. त्याच्यावर कलर तोंडातून आलाच नाही. आम्हाला माहिती आहे. आम्हाला आमच्या पप्पांनी शिकवलंय. आता बोलली की 2 दिवस तरी लागतील आणि पण 2 दिवस लागतील. एक मिनिट, 2 दिवसाचा प्रश्न नाही. ती तर 4 दिवस. तू म्हणे 4 दिवस असला एवढा पाऊस पडतोय त्या पाठीला सुकायला 10 दिवस लागतील. आणि परत हे पण सांगून झालं की ड्रायर मारून तो काय सुकणार नाही, त्याला बल्ब खाली ठेवायला लागेल. आम्ही बोललो आमचे पप्पा जे आहेत ना, हा टेबल ह्याला पण आम्ही पॉलिश मारतो. गणपती आम्ही जेव्हा आणायला खाली जायचो तेव्हा पप्पा ह्याला पॉलिश लावायचे आणि गणपती आणेपर्यंत हा सुकलेला असायचा. त्यामुळे मला आणि तुला फुल कॉन्फिडन्स होता. तर पाटाला जरी आम्ही लावला तरी तो अर्ध्या तासात सुकणार होता. तुम्ही सांगताना पॉलिश सांगितलं नव्हतं, कलर सांगितला होता. जेव्हा पॉइंट हा होता की त्याला आम्ही पॉलिश मध्ये कन्फ्युजन होतो. काय बोलतो नाही, तो जेव्हा आपण तो जो कॅन पण शोधत होतो ना तेव्हा पण डाव्याला पॉलिशचा डब्बा बोलली की नाही? अशा प्रकारे आम्ही जिंकलेलो आहे कारण की आम्हाला पॉलिश देवानी पण हे दिलं. नाही. देवानी पण आमच्या बाजूने पाऊस झाले. जाऊ दे, सोडा, सोडा. कलर काढताना आम्ही पण होतो. इकडे काढायचं, इकडे सुकत जायचं. मग आणि एवढं क्लिअरली तिकडे जिथे वरती पप्पा डब्बे ठेवतात तिकडे जिकडे जुई आणि अक्षय तो कॅन शोधत होते तेव्हा हे पण बोलणं झालं की तिकडे बाकीचे कलरचे डब्बे तो पॉलिशचा डब्बा नाहीये. त्यामुळे क्वेश्चनच नाहीये की आम्ही काहीतरी ही बघा ही बघा आणि आम्ही तो पाठ अर्धा चुकून दाखवला आणि तो असं मस्त चकचकीत दिसतो. ये पूजा आपली पूर्ण झाली आहे. आता आपल्या देवप्पाला नैवेद्य दाखवतोय आपण.
सकाळ मंडळी, आजचा दुसरा दिवस आहे. जसं गुरुजींनी सांगितलं त्याच प्रकारे आपण आता उत्तर पूजा करून घेतोय. तर अशा प्रकारे आपली ही घरातली जन्माष्टमीची पूजा पूर्ण झाली इथे. आणि ही जी पूजा होती ती आपल्या घरातली शेवटची पूजा, जशी स्नेहलनी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली. आणि जसं आम्हाला जमलं त्या पद्धतीने आम्ही सगळं केलं. कारण की जे आईवडील करत होते तसं तर कोणाला जमत नाही, पण जेवढं आम्हाला जमेल त्या पद्धतीने सगळे प्रकारचे म्हणजे सगळं काही स्नेहलनी केलं कालपासून. तर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी.